लक्षवेधी क्रमांक 5 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, नीरा देवधर प्रकल्पाच्या बाबतीमधला हा प्रश्न आहे. या नीरा देवधर प्रकल्पाचं सर्वेक्षण झालं 50 वर्षापूर्वी आणि 27 वर्षापूर्वी हे धरण अडवलं गेलं. राज्यामधला हा पहिला प्रोजेक्ट असेल. हे धरण बांधलं गेलं परंतु याला कॅनॉलच नाहीत. आणि गेल्या 50 वर्षामध्ये जी सरकारने रक्कम खर्च केलेली आहे ते अध्यक्ष महोदय 1243 कोटी आणि या प्रकल्पासाठी किंवा या कॅनॉलसाठी लागणारी रक्कम आहे 2733 कोटी. जर 50 वर्षामध्ये 1/3 म्हणजे 1243 कोटी खर्च केले असतील तर पुढच्या रकमेसाठी मंत्री महोदय अजून 100 वर्ष लागणार का? या वर्षीची तरतूद किंवा माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे धरणं जी जुनी आहेत, जी पूर्वीची आहे, जी धरणं सगळ्यात अगोदर घेतलेली आहेत आणि त्यानंतर अनेक धरणांना अनेक ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मान्यता दिल्या, त्या धरणाची कामं चालू केली. त्यामुळं जे धरण बांधून आहे गेली 27 वर्ष त्या धरणामध्ये पाणी आहे. म्हणजे लहान असताना आमचे आजोबा म्हणायचे पुढच्या वर्षी पाणी येणार आहे आणि आमच्या आजोबांनी खरोखर जमीन ती नांगरून ठेवली होती. आणि अशी परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय, या जे धरणं जुने आहेत, आमच्यापेक्षाही जुनं कुठलं धरण असेल तर ते पहिल्यांदा पूर्ण करावं आणि क्रमवारीनं या धरणासाठी कॅनॉल काढण्यासाठी आता जी 247 कोटी रुपयाची जी तरतूद केलेली आहे ती मंत्री महोदय तुम्ही पूर्ण करावी आणि क्रमवारीनुसार या धरणाचा म्हणजे त्याचा आपल्यालाही फायदा होईल, उत्पन्न सुरू होईल. या धरणामधलं अडवलेलं पाणी इतर ठिकाणी वापरलं जातंय आणि त्याचे परिणाम असे अनेक उलटे सुलटे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की अनेक वेळा आम्हाला पाणी न देता त्या धरणातल्या पाण्याचं वाटप होतंय. दुसरा असा विषय त्या ठिकाणी केला जातोय की आम्हाला जर वर्षी थोडे थोडे पैसे देऊन ह्या धरणाचं पाणी अनेक लोक वापरत आहेत. म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या ठिकाणी नाही, त्यांनी आश्वासन दिलं होतं, तेही पालकमंत्री आहेत आमचे, की त्यांनी सांगितलं होतं पुढच्या वर्षी पाणी देऊ. मग आम्ही वाट बघतोय की निश्चितपणानं तर यामध्ये माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. क्रमवारीनं जर सुरुवातीचा आमचा हा प्रकल्प असेल तर मंत्री महोदय त्याला पूर्ण करण्यासाठी 1 वर्षामध्ये तुम्ही पैसे देणार आहात का? आमच्या अगोदर कोणता प्रकल्प असेल तर तो पूर्ण करावा आणि त्या प्रकल्पाची मंत्री महोदय माहिती आम्हाला देतील का? या योजनेमधून वगळलेल्या माळशिरस तालुक्यामधील शिंगोर्णी, बचेरी, गारवाडसह 7 गावांचा समावेश करायचा अजून राहिलेला आहे. त्याचा समावेश करण्याचा अध्यादेश काढणार का? अशा प्रकारे आपल्याला विनंती आहे की आपण खंबीर, दमदार, वजनदार आणि कामाचे मंत्री आहात. आपण क्रमवारीप्रमाणे आणि 50 वर्षापूर्वीचा हा जुना प्रोजेक्ट आहे, याच्यासाठी निश्चितपणानं ताकद लावाल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय